नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनल योजना केंद्रावर आपले स्वागत आहे। मित्रांनो, लाडका भाऊ योजनेचा GR आलेला आहे। मात्र काय आहे या GR वर व कोण कोण या योजनेसाठी पात्र आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राइब करणं विसरू नका। तर मित्रांनो, दिनांक 9 जुलै 2024 च्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबतचा हा GR आहे। राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडतो। यामध्ये विशेषतः 12वी पास, विविध ट्रेडमधील ITI, पदवीधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे। यांना भरपूर ठिकाणी रोजगार व रोजगारीची संधी उपलब्ध होत नाही, त्यासाठीच ही योजना राबवण्यात येत आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण असे या योजनेचे नाव आहे। या योजनेचे स्वरूप जर आपण पाहिलं तर यामध्ये राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे। या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात येईल। आता या योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकतो? तर या योजनेसाठी 12वी पास, ITI, पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेला इच्छुक उमेदवार नोंदणी करतील। या योजनेची पात्रता काय आहे? तर पहिला, उमेदवाराचे किमान वय हे 18 ते 35च्या दरम्यान असावा। दुसरा, कमीत कमी 12वी पास असावा। ज्याचे शिक्षण सध्या सुरू असेल असे उमेदवार मात्र अपात्र राहील। तिसरा, उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा। चौथा, त्याची आधार नोंदणी असावी। पाचवा, बँक खाते लिंक असावे। सहावा, संकेतस्थळावरील रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। या योजनेचे कालावधी हे 6 महिन्याचा राहील। तर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येईल। प्रशिक्षणाच्या कालावधीत उमेदवारांना शासनामार्फत काही विद्यावेतन देण्यात येईल। विद्यावेतन हे तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मिळणार। तर जे 12वी पास असतील त्यांना 6000 रुपये प्रति महिन्याचे मिळणार। ITI, पदविका असलेले उमेदवारांना 8000 रुपये, तर पदवीधर व पदव्युत्तर यांना 10000 रुपये प्रतिमाह असे विद्यावेतन मिळणार आहे। ही रक्कम DBT मार्फत तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल। जर प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 किंवा त्यापेक्षा अधिक दिवस गैरहजर असला तर त्याला त्या महिन्यातील विद्यावेतन मिळणार नाही। जर प्रशिक्षणार्थी पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास त्याला विद्यावेतन मिळणार नाही। प्रशिक्षणामध्ये ऑन जॉब ट्रेनिंग, अप्रेंटिसशिप, सॉफ्ट स्किल, लाईफ स्किल ट्रेनिंग, तांत्रिक प्रशिक्षण इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येईल। अशा प्रकारची माहिती या GR मध्ये देण्यात आली आहे। धन्यवाद।